परत परत अरे अरे यार परत एकदा परत एकदा नमस्कार मित्रांनो, आपण आता एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगला जातो आपण. तर माझे काही फंटर आहेत. आता मी निघालो आहे, पाठीमागे माझी बिल्डिंग दिसत असेल आणि सगळेजण स्टेशनला माझी वाट बघत आहेत. तर कोण कोण आहे ते तुम्हाला कळेलच. तर आपण भेटूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका अनोळखी ठिकाणी चाललो आहे. ते तुमच्यासाठी जरा गुपित आहे, पुढे जरा ते कळणार नाही तुम्हाला ते एंडपर्यंत. सोबत प्रसाद आहे, त्याच्या लेफ्ट साईडला योग्या भाऊ आणि हे दोन पुढे चालले आहेत, प्रथमेश आणि वैभव भाऊ. आणि एक जण नेहमीप्रमाणे घरी बसून रुसून बसला आहे. कोण तो? लक्ष्मण भाऊ, अलेक्स. तुम्हाला ते इथे बघायला भेटेल आमची ट्रेन कोणती, मडगाव एक्सप्रेस. तर डेस्टिनेशन तुम्हाला एंडला कळेल. आता मस्त रात्रीची वेळ आहे, चहा पाणी वगैरे झाले आहे, जेवण झालं आहे. आणि हा गिरावा बंदा अक्षय. नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो होता कोकण दौऱ्यावरती आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे गाडी पण लागलेली आहे, मडगाव एक्सप्रेस. आणि चालू आहे, सर्व आतमध्ये बसले आहेत, प्रत्येकाने आपापली सीट घेतली आहे, कोच वगैरे बघितलं आहे. तर तुमचा पुढील प्रवास कसा असणार आहे आपण बघूयात. आणि आता ट्रेनमध्ये जाऊन बघूयात. आणि ही मंडळी आपली इकडे बसलेली आहेत, पराग, प्रथमेश, योगेश, वैभव आणि हा मी. आणि हा आमचा छायाचा तर मित्रांनो, फायनली आपण कणकवलीला उतरलोय. चाय टपरी गँग इकडे उतरायचं आहे. परत परत अरे अरे यार परत एकदा परत एकदा तो कुठे आहे? गाडी पकडून येतो येतं जादू. आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 जागी 2ला आली. तर आपल्याला हा ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. पण आपण बाहेर पडल्यावरती जे नवीन प्लॅटफॉर्म बनवलं आहे कणकवलीचा किंवा कोकण रेल्वेचा, तो आपण पाहूया. आणि गेल्या गेल्या पहिला आपल्याला पेटपूजा करायची आहे. या आंबोळी किंवा चहा किंवा दुसरा नाश्ता भेटेल ते आपण खाणार आहोत. मेजवानी करूया आपण. मित्रांनो, आपण आता पोहोचतोय कणकवली स्टेशनला. आणि आता कणकवली स्टेशनच्या समोर ग्रीष्मा हॉटेल इथे नाश्ता करायला बसलो आहे. 2 प्लेट आंबोळी मागितली आहे, 2 प्लेट कटवडा आणि 1 मिसळपाव. आणि त्यानंतर एकदम आस्वाद चहाचा घेणार. आणि इथून पुढे आम्ही परागच्या घरी जाणार आहोत. आणि घरी जाऊन पुढची प्लॅनिंग आहे, गावकरी पुढची प्लॅनिंग केली आहे. म्हणजे मंदिरात जायचं किंवा नंतर बीचला वगैरे काय एक्सप्लोअर करायचं. आम्ही तर नवीन आहोत, पण यांना सगळं माहिती दिलं, तर बघूया. आणि वैभव जर जास्त चमकतो वाटत नाही. हां, क्षमा येतं ना. कटवडाच्या हे सांग ते एवढं नाही सांगितलं तुला. उसळवाडा असं काय नाही, आपण घरी पण जाऊन बनवू शकतो. चण्याचा सांबार घ्यायचा, त्यात वडापाव घेऊन यायचा. तर मित्रांनो, इथे कटवडा आलाय आणि वैभवची मिसळ आली आहे. आमची आंबोळी राहिली आहे. तरी तू घेऊ शकतो, खाऊ शकतोस. आम्ही खाणार आहे ना, ते छान असते इथे. आणि ह्यांचं बंधुप्रेम बघा. ठीक आहे, खा. Cheers.
नवरा बायको. मित्रांनो फायनली आता आपण माझ्या गावी आलो आहे. ब्रह्मणाबरीचा तुम्हाला कमान दिसत असेल आणि हे चायटपरी गँग. काय रे पोरानो खाई चाललात? घराच्या घराकडे. आता काय बोलूसा नाही. तुका काय बोलूसा? काय नाही, आता आमचं ब्रह्मनगरीमध्ये आगमन झालेलं असा. ते भाजीवाले काय इले नाहीत, ते मुंबईतच राहिले. पैसे नाही दिले यांनी. किती हवे तुका? 1 लाख. 1 लाख. घराकडे जा. तुका काय बोलूसा? काय नाही बोलू. त्यांना आता घरी जाऊन थोडी विश्रांती करायची आहे जरा.